नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी झणझणीत अशी तर्रीदार वांग्याची रस्सा भाजी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पाव किलो वांगे घेतले आहे। वांगे स्वच्छ धुवून घेतले आहे मी। ह्या वांग्यांमध्ये बिया नसतात, उन्हाळ्यामध्ये हे वांगे निघतात, त्यांना थडीचे वांगे असे म्हटले जातात। आता आपण वांगे कापून घेऊया। देठाचा थोडा थोडा भाग काढून टाकायचा आहे, पूर्णपणे देठ काढायचं नाही आहे। आणि 4 चिरा देऊन घ्यायचे आहे वांग्यांना, पूर्णपणे कापायचं नाही वांग। बघा, अशा प्रकारे चिरा देऊन घ्यायच्या। बघू शकता वांग्यामध्ये अजिबात बिया नाही आहे। वांगे कापले की लगेच पाण्यामध्ये टाकायचे, नाहीतर वांगे काळे पडतात। आता आपण सगळे वांगे अशा प्रकारे कापून घेऊया। बघा, मी सगळे वांगे कापून घेतलेले आहे। वांगे कापताना मी पाण्यामध्ये लगेच टाकले होते, त्यामुळे वांगे अजिबात काळे पडलेले नाही आहे। मी कढई तापायला ठेवली होती, कढई तापली आहे। कढईमध्ये मी 2 टीस्पून तेल टाकून घेतलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये वांगे टाकायचे आणि वांगे व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये। बघा, मी वांगे टाकून परतून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया, चवीनुसार मीठ। हळद मीठ टाकलं की व्यवस्थित वांगे परतून घ्यायचे। परतून झालं की त्यामध्ये पाणी टाकायचं। मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर वांगे बेचव लागतात खायला। हे वांगे अगदी मऊ असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही शिजवायला। आपण 5 मिनिट वांगे शिजून घेऊया। झाकण ठेवायचं म्हणजे वांगे व्यवस्थित शिजले जातील। बघा, मी झाकण ठेवलेलं आहे। वांगे शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। मी पॅनमध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं टाकून घेतलं आहे। खोबरं मंद आचेवर भाजायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल। किसलेलं खोबरं भाजून झालं की आपण त्यामध्ये धने टाकूया। मी 1 चमचा धने घेतले आहे। धने पण हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे, जास्त भाजायचे नाही, नाहीतर भाजी करपल्यासारखी लागते। खोबरं आणि धने भाजून झालेले आहे, आपण बाजूला करून घेऊया आणि त्यामध्येच मिरच्या टाकूया। मिरच्या पण आपल्याला मंद आचेवरच भाजायच्या आहे, जास्त भाजायच्या नाही। ह्या मिरच्या वाळलेल्या आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजायला। ह्या मिरच्यांमुळे भाजी छान लागते, म्हणून मी ह्या 4 मिरच्या घेतल्या आहे। तुम्ही जर फक्त मिरची पावडर घेत असाल ह्या भाजीसाठी तर अशा मिरच्या घेऊन बघा, भाजी खूप छान होते। धने, मिरच्या आणि खोबरं भाजून झालेलं आहे, आपण काढून घेऊया। त्याच पॅनमध्ये आपण कांदा भाजूया। मी 1 मोठ्या आकाराचा कांदा लांब कापून घेतला आहे। कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकूया, म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल। मी 1 पोहे खायचा चमचा तेल टाकून घेतला आहे। कांद्याला हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण टोमॅटो पण टाकून घेऊया। मी 1 टोमॅटो कापून घेतला आहे जाडसर। टोमॅटो पण परतून घ्यायचं व्यवस्थित। टोमॅटो कांदा परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होते। मीठ टाकलं की 1-2 मिनिट कांदा टोमॅटो परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो भाजून झाला की आपण त्यामध्ये लसूण आणि आलं टाकूया। मी 1 मोठा गाठा सोलून घेतला आहे लसणाचा आणि 1 इंच आल्याचा तुकडा। वांग्याच्या भाजीला लसूण जरा जास्त टाकायचा, म्हणजे भाजी छान लागते। हे सर्व परतून झालेलं आहे, आपण थंड करण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यावर मग वाटण करायचं। वांगे शिजले आहे की नाही आपण चेक करूया। बघा, छान अशी वाफ निघालेली आहे वांग्यातून, मऊ शिजलेले आहे वांगे। अशा प्रकारे आपण जर वांगे शिजून घेतले तर अगदी अख्खेच्या अख्खे राहतात आणि मऊसूद होतात। वांगे काढून घेतलेले आहे, त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया। मी 3 पड्या तेल टाकून घेतलं आहे। वांग्याच्या भाजीला जरा जास्त तेल टाकायचं। तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाले तडतडले की लगेच त्यामध्ये मसाला टाकायचा।
मसाला बारीक करताना आधी पाणी न टाकता बारीक करायचा, मग थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर मसाला जास्त पातळ होतो आणि व्यवस्थित परतला जात नाही. तेल तापवून घ्यायचं आणि मंद आचेवर मसाला परतायचा, म्हणजे व्यवस्थित परतला जातो आणि तेल पण छान सुटते मसाल्याला. थोडासा गरम मसाला पण टाकून घेऊया. गरम मसाला अगदी चिमूटभर टाकायचा. आपण खडे मसाले टाकले आहे, त्यामुळे गरम मसाला जास्त टाकायचा नाही, नाहीतर भाजी खाताना ठसका लागल्यासारखं होते. गरम मसाला टाकला की लगेच मिरची पावडर टाकून घेऊया. मी मिरच्या घेतल्या होत्या आधी, म्हणून मी छोटे 3 चमचे मिरची पावडर टाकून घेतली आहे. तुम्हाला तिखट फिकं किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकू शकता. मिरची पावडर टाकलं की व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला, म्हणजे आपण जेवढा मंद आचेवर मसाला परततो तेवढं ह्या मसाल्याला तेल सुटते आणि भाजी अप्रतिम लागते खायला, म्हणून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला होता, म्हणून मी त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे. बघा किती छान तेल सुटत आहे मसाल्याला. मसाला परतून झाला की आपण त्यामध्ये शिजवलेले वांगे टाकूया. वांगे टाकले की 2-3 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्यामध्ये वांगे व्यवस्थित शिजले जातील. तुम्ही जर अशा पद्धतीने ही भाजी केली तर अगदी न खाणारे सुद्धा मागून मागून खातील, इतकी छान ही भाजी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 2-3 मिनिट आपण मसाल्यामध्ये वांगे परतून घेतले आहे. त्यामध्ये आपण गरम पाणी टाकूया. मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे. तुम्हाला भाजी किती क्वांटिटीमध्ये करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ अगदी बेताने टाकायचं. आपण वांगे शिजवताना पण मीठ टाकलं होतं, म्हणून मीठ जास्त टाकायचं नाही, नाहीतर भाजी खारी होईल. आता आपण भाजीला खडखडीत उकळी आणून घेऊया. गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला उकळी यायला वेळ लागत नाही. आता आपण त्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकून झाला की भाजीला उकळी काढून घेऊया. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहे मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. बघा भाजीला छान खडखडीत उकळी आलेली आहे, बघू शकता. जशी जशी भाजी शिजते तसा तसा तरीचा कलर चेंज होतो. बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे भाजीवर. आता आपण 5 मिनिट अजून भाजी शिजवून घेऊया, म्हणजे भाजीला छान घट्टपणा येईल. ही भाजी जास्त घट्ट पण करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही. बघा भाजी शिजलेली आहे. तयार आहे आपली झणझणीत वांग्याची रस्सा भाजी. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.